देवांचा सगळ्यात आवडता शिष्य कोणता तर शेतकरी असं उत्तर आहे। याच्यावर एक छान कविता आहे, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो। एकदा काय होतं की देवर्षी नारद मुनी प्रभूंना विचारतात की प्रभू तुमचा सगळ्यात आवडता शिष्य कोणता हो? तर प्रभू म्हणतात की शेतकरी। नारद मुनी थोडे व्याकुळ होऊन विचारतात की हे ऋषी मुनी साधू संत सारखं तुमचं नमन करत असतात, सारखं तुमचं नामस्मरण करत असतात, मग शेतकरी तुमच्या का आवडीचे? मग प्रभू म्हणतात नारदजी तुम्ही एक काम करा, तुम्ही हा तेलाचा पेला घ्या आणि असं करा की पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारा आणि प्रदक्षिणा करताना लक्षात ठेवायचं बरं का की तेलाचा एक सुद्धा थेंब पडला नाही पाहिजे। नारद मुनी म्हणतात ठीक आहे आणि नारद मुनी तसं करायला जातात। जेव्हा नारद मुनी त्यांचं काम करून पुन्हा येतात तेव्हा देव त्यांना विचारतो की नारद मुनी काम व्यवस्थित झालं का? तर नारद मुनी म्हणतात हो छान झालं, तेलाचा थेंब पडला नाही ना? नारद मुनी म्हणतात नाही पडला। मग प्रभू हसून नारद मुनींना विचारतात की मला सांगा हे जे मी तुम्हाला काम दिलं होतं ते करताना तुम्ही माझं किती वेळा नाव घेतलं? तर नारद मुनी म्हणतात एकदा सुद्धा नाही। मग नारद मुनी हसतात आणि प्रभू सुद्धा हसतात आणि प्रभू म्हणतात की शेतकऱ्याला मी जे काम दिले तो करत असताना तो दिवसभरातून 3 वेळा तरी माझं नाव आवडीने आणि प्रेमाने घेत असतो आणि त्याचं जे काम आहे तो निष्ठेने आणि आदराने करत असतो। तो कुठेही जमिनीची नासधूस करत नाही। एका शेतकऱ्यामुळे तेथील माती, हवा, पाणी, अन्न, परिसंस्था आणि एकूणच निसर्ग खूप समृद्ध होत असतो। म्हणूनच भगवंतांना सगळ्यात आवडता भक्त कोणता तर तो शेतकरी। पण प्रश्न असा पडतो की आत्ताचा शेतकरी असा आहे का? आपण उत्पादनाच्या हव्यासापोटी जमिनीचं जे काही वाटोळं केलेले त्यामुळे पुढच्या पिढीसाठी जमीन राहणार आहे का? आणि जर आपण निष्ठेने शेती केली नाही तर खरंच आपण भगवंताचे आवडते भक्त असू का? म्हणून मला नेहमी असं वाटतं शेतीची जी काय हालत झाली ती सुधारण्यासाठी अनेक तरुणांनी, शिकलेल्या तरुणांनी शेतीत येऊन पुन्हा काम करण्याची गरज आहे। कारण कदाचित उद्या इंस्टाग्राम, फेसबुक सगळं बंद झाले तरी चालेल, परंतु शुद्ध हवा, शुद्ध अन्न आणि शुद्ध पाणी याच्याशिवाय आपण जगूच शकणार नाही। आणि ते सगळं मिळण्याचं एकमेव मार्ग म्हणजे निसर्ग आणि शेती। म्हणून आपल्याला शेती ही करावीच लागणार आहे। ही कविता आम्हाला 7वीच्या पुस्तकात होती। खरं तर मला ती कविता आठवत नाहीये, पण जेव्हा शिक्षकाने ती शिकवली होती तेव्हापासून माझ्या लक्षात होती। आपल्याला ही कविता माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि कविता कशी वाटली याबद्दल सांगा। धन्यवाद। आरोग्य धनसंपदा।